हितेश कदम, हेमंत शेट्टी सर मैदानामध्ये दाखल होत आहेत ॲज अ ऑफिशियल्स. तर सलामीची जोडी रणजित फराटे, अमित तांबे मैदानामध्ये दाखल होत आहेत. अलीकडे आपण पाहतोय की प्रत्येक विभागामध्ये खूप चांगलं क्रिकेट पुढे येते. मग मुंबईच नाही तर मुंबईच्या बाहेरचा जो भाग आहे, आपण ज्या विभागात आता ही स्पर्धा आयोजित करतोय, डोंबिवली ग्रामीण विभाग असेल किंवा रायगड ग्रामीण विभाग असेल, ग्रामीण विभागातल्या खेळाडूंनी सुद्धा खूप चांगलं गुणवत्ता दाखवलेली आहे. अनेक खेळाडू, केतन म्हात्रेसारखा खेळाडू, भावेश पवारसारखा खेळाडू इथे असे खेळाडू पुढे येत आहेत. आणि असे एक नाही, अनेक खेळाडू आहेत की ज्यांनी टेनिस क्रिकेटमध्ये आपल्या गुणवत्तेची छाप सोडलेली आहे. तर त्याचबरोबर पुणे विभागातून देखील खेळाडू येतात. आता सातारा, कोल्हापूर, सोलापूर, सांगली इथून देखील खूप चांगले खेळाडू पुढे येत आहेत. अलीकडं आपण बघतोय की खानदेश असेल किंवा विदर्भ असेल, मराठवाडा असेल, महाराष्ट्रामध्ये टेनिस क्रिकेट खूप स्ट्रॉंग होते. अनेक ठिकाणी मोठमोठ्या स्पर्धा होत आहेत, खेळाडूंना मोठ्या संधी मिळत आहेत. आणि त्याचा परिणाम आहे की आता पालक देखील मुलांना टेनिस क्रिकेटसाठी प्रोत्साहन देतात. ही चांगली गोष्ट आहे आणि खूप चांगला बदल झालेला आहे. मात्र या बदलाची सुरुवात जर कुठून झाली असेल ना, तर मी निश्चित डोंबिवली ग्रामीण विभागाला त्याचं श्रेय देईल. कारण या स्पर्धेच्या माध्यमातून निश्चित या विभागामध्ये क्रिकेटची अगदी शिस्तबद्ध क्रिकेटची बीजं रोवली गेली. आज ती सबंध देशभर पसरलेली आहेत. केजू मुंडे यांना आपण बघू शकतो स्क्रीनवर. आकाश भोईर देखील तिथे उपस्थित आहेत अत्यंत आश्वासकपणे. तर बघूया मॅचला सुरुवात. पहिला चेंडू उचलण्याचा प्रयत्न होता रणजित फराटेचा. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल. थ्रो वेगात येतोय, मात्र एक धाव रणजित फराटे संघनायक इथे पूर्ण करतोय. नेता आघाडीला येतोय, ही निश्चित चांगली गोष्ट आहे. कॅप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट आणि संघाच्या गरजेनुसार, मॅचच्या परिस्थितीनुसार या सामन्यामध्ये खेळण्यासाठी रणजित फराटे हा वाकबगार आहे, निष्णात आहे. बघूया अमित तांबे, सिब्बान शेख हे रन मशीन. वेगवान गोलंदाजांचं लाईफ कमी असतं. म्हणजे लाईफ म्हणजे ही क्रिकेटची परिभाषा आहे. मैदानावरचं लाईफ त्यांचं कमी असतं, पण त्याला अपवाद असतात काही खेळाडू. त्यामध्ये सिब्बान शेख हे नाव येईल. उचललाय चेंडू, क्षेत्ररक्षक फक्त बघत राहील. अमित तांबेचा अत्यंत शानदार, रुबाबदार, जन्नाटेदार षटकार. माय हेवन युअर पर्सनल पॅराडाईज सिक्सर. सिब्बान शेख. मला आठवतंय की 2004 साल असेल, ज्यावेळेस आळेफाटा या मैदानावरती सिब्बानला मी पहिल्यांदा बघितलं होतं कारगिल संगमनेरकडून गोलंदाजी करताना. आणि आज त्या गोष्टीला जवळपास 21 वर्ष पूर्ण होत आहेत. ही तोफ अजूनही थंडावलेली नाहीये. सातत्यानं आगीचे गोळे टाकणारी तोफ आजही धडाडते. यस, काय बॉल आहे, काय बॉल आहे. इथे रणजित पुढे निघाला होता, मात्र मिडॉनचा क्षेत्ररक्षक मुन्ना तिथे आहे. थोडंसं उशिरानं मुन्ना पोहोचला चेंडूवरती. रणजितला मागे परतण्यासाठी तेवढा वेळ होता. षटक पहिलं सिब्बान शेखच्या हातामध्ये. या सुंच फटका, अमितचा हा फसलेला फटका. आणि तिथे क्षेत्ररक्षक खाली, फलंदाज वैभव जाधव आहेत. पहिला धक्का अमित तांबे बाद. त्यावेळेस षटकार ठोकतो ना, त्यावेळेस गोलंदाजाचा कुठेतरी इगो हर्ट होत असतो आणि त्यामुळे त्याला बाद करण्यासाठी तो कसोशीने पुढच्या चेंडूमध्ये प्रयत्न करतो.
आणि आपण बघितलं की जो लेंथ बॉल आला होता तो बचाव करावा लागला तिथे अमित तांबेला आणि त्यानंतरचा गुडलेन बॉल उजव्याच्या बाहेर होता आणि सरळ पंच करण्याचा प्रयत्न होता कव्हर्सवरून फसला तो तिथे अमित तांबेचा आणि त्याने अगदी सोपा झेल दिला शॉट एक्स्ट्रा कव्हरला वैभव जाधवच्या हातामध्ये ही होती योगीराज बिल्डर्स अँड डेव्हलपर्स विकेट पहिला धक्का इथे बसतोय षटक क्रमांक चर्चा सुरू आहे तिथे आयोजनामध्ये महत्त्वाचा वाटा उचललेला आहे केजू मुंडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आज केजू मुंडे तुम्हाला लाईव्ह ॲक्शनमध्ये देखील बघायला मिळेल ग्रामीण विभागाच्या पुढच्या लढती ज्यावेळेस होतील त्यांची टीम देखील अजून अभिजित आहे शिबान काय गोलंदाजी आहे एक षटकार जरूर आला आणि षटकार मारला जाऊ शकतो आपण पाहिलेलं आहे की शोएब अख्तरला सुद्धा असे फटके पडलेले आहेत त्यामुळे असं काय नाही की कुठल्या गोलंदाजाला षटकार येत नाहीत पण षटकार आल्यानंतर तुम्ही जे कमबॅक करता तुम्ही फलंदाजाला त्या रोखून ठेवता ते खूप महत्त्वाचं आहे आणि हा त्या ताकदीचा गोलंदाज आहे शिबान शेख या संगमनेर जिल्हा अहिल्यानगरचा खेळाडू आहे यस 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 चांगला फटका मात्र डीप लॉंग ऑफ वरती अडवलाय 2 धावा तिथून प्राप्त होतील त्विषा अर्जुन 11 टायगर संघाला पहिलं षटक पूर्ण होत आहे 9 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये त्विषा अर्जुन तर रणजित फराटे 1 वरती नाबाद आहे गौरेश नागवेकर गोव्याला बिलॉंग करणारा हा खेळाडू गोव्यावरून थेट या मैदानामध्ये आलेला आहे 2 चेंडूमध्ये 2 धावा त्याच्याही खात्यावरती लागलेल्या आहेत तर 9 धावा पहिलं षटक संपलेलं आहे शिबानचं षटक चांगलं राहिलं यशस्वी राहिलं जिथे त्याला विकेटही मिळालेली आहे दुसऱ्या षटकाकडे आपण जाणार आहोत दोन्ही संघांनी आज इथे आग ओकणारे गोलंदाज आणलेले आहेत तोफा आणलेत आज 15व्या शतकामध्ये म्हणजे साधारणतः 1525-24-25 ला हुमायून बाबर जो भारतात आला होता त्याने तोफा आणल्या होत्या भारतामध्ये त्या अगोदर भारतामध्ये तोफा नव्हत्या आणि तोफांचं महत्त्व युद्धामध्ये किती त्यानंतर लक्षात आलं कारण त्याने इब्राहिम लोधीचा पराभव केला त्यानंतर राणा संघाचा पराभव केला आणि मग मोगली सत्तांचा भारतामध्ये उदय झाला इतिहास आहे तर इथे तेव्हापासून भारतामध्ये तोफा धडाडतायत आणि आजही धडाडतायत विकास पवार काय तोफ आहे ही मोठी तोफ आहे जयबान तोफ आहे जगातली सर्वात मोठी तोफ जयबान नावाची तोफ आहे 35 किलोमीटर लांब गोळा फेकते एकदाच आतापर्यंत गोळा फेकलेला आहे तिथे मोठं तळ झालेलं आहे यस हा चेंडू गुड लेंथ होता उजव्या बाहेर कसा खेळला चेंडू टप्पा पडल्यानंतर प्रयत्न जरूर होता बघू शकतो आपण रिप्लेमध्ये परत एकदा उजव्या बाहेर जाणारा चेंडू खूप लांब होता शरीरापासून बॅटचा जो फ्लो होता तो देखील चेंडूच्या समोर नव्हता आणि तिथेच चेंडू निर्धाव जातो विकास पवार 5 विकेट आहेत आज 3 सामन्यांमधून डावखुऱ्या हाताचा गोलंदाज हो चेंडू कुठे आहे बॅट कुठे दोन्ही चेंडूमध्ये हेच बघायला मिळालं की चेंडूचा व्यवस्थित अंदाज नाही आहे इथे गौरेश नागवेकरकडे हा चेंडू देखील बॅटला बाय बाय करत गेलाय चेंडू अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न डाव्या हाताचा गोलंदाज आहे यास 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 इथे हातोडा मारलेला आहे आणि 6 धावांची मोहोर इथे उमटेल पॉवरफुल फटका माय हेवन युअर पर्सनल पॅराडाईज षटकार पुन्हा एकदा इथे लांब लांब ठेवला चेंडू आणि उंच आकाशामध्ये फलंदाज बाद 6वा बळी आहे आजच्या दिवस रात्रीच्या सत्रातला विकास पवारचा तर दुसरा धक्का बसेल त्विषा अर्जुनला अगदी पॉवरफुल मुक्ता इथे योगीराज बिल्डर्स अँड डेव्हलपर्स विकेट
विकास पवार प्रचंड प्रभावी ठरलेला आहे. विकास पवार आजच्या स्पर्धेमध्ये मूळतः संभाजीनगरचा हा खेळाडू आहे आणि या मैदानामध्ये काय गोलंदाजी केली विकास पवारनं. विशेष म्हणजे त्यानं या अगोदरच्या सामन्यामध्ये 13 धावांमध्ये 3 विकेट घेतलेल्या आहेत. तर त्याच्या अगोदरच्या सामन्यामध्ये त्यानं 13 धावात 2 विकेट घेतलेल्या होत्या. म्हणजे धावा रोखल्यात आणि विकेट सुद्धा काढल्यात. ज्या सामन्यांमध्ये विजयी झालेले आहेत विशा अर्जुन, त्या दोन्ही सामन्यांमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे ती विकास पवारनं. तोच गोलंदाजी मार्कवर. यावेळेस डावखुऱ्या हाताचा फलंदाज आसिफ होता. धाव घ्यायची, रणजितला परत मागे पाठवलंय आणि विकास मात्र धावा घेऊ देत नाहीये. षटक संपेल दुसरं. पॉवर प्लेचा खेळ इथे संपतोय आणि पॉवर प्ले मध्ये सुरुवात अगदी छान झाली होती, मात्र त्यानंतर गोलंदाजांनी कमबॅक देखील केले. 16 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. त्विषा अर्जुन 11 टायगर. कमालीचा गोलंदाज विकास पवार. उंची आहे त्याच्याकडे, मात्र एक युवा ऊर्जा आहे आणि तीच बघायला मिळाली. टप्प्या दिशावरती नियंत्रण व्हेरिएशन खूप करतो, विशेषतः डावखुऱ्या हाताचा आहे, त्यामुळे त्याला लेग कटरचं एक वरदान लाभलेलं आहे आणि त्याचा तो फायदा उठवतो विकास पवार. बघूया नवीन गोलंदाज आता इथे कोण गोलंदाजी करणार. रणजित फराटे समोर आहे. 2 चेंडूमध्ये 2 धावा त्याच्या खात्यावरती जरूर आहेत, मात्र त्यानंतर बराच वेळ त्याला स्ट्राईक नाहीये. तो नॉन स्ट्राईक एंडला जास्त वेळ उभा आहे. आसिफ शेख स्ट्राईक एंडला. शिबानचा सामना करेल. पहिल्या षटकामध्ये प्रभावी ठरला होता. 1 विकेट काढली होती शिबाननं अमित तांबेची. यस पुन्हा ब्लॉकमध्ये टाकलेला चेंडू. कन्सिस्टन्सी यॉर्कर टाकण्याची क्षमता या खेळाडूकडे आहे. 2 धावा जरूर मिळतील, कारण मुन्ना तिकडे डीप लॉंग ऑनला अगदी डीपमध्ये होता. चेंडूपर्यंत पोहोचेपर्यंत कुणी क्षेत्ररक्षक आपण थर्ड एअर सर्कलला तिथे स्क्वेअर लेग किंवा मिड विकेट किंवा मिड ऑन या पोझिशनला नाही आहे. सिली मिड ऑन नाही आहे. फॉरवर्ड शॉर्ट लेग नाही आहे. यस, या ठिकाणी आय वॉक कॅच आपण देतोय आणि ते प्रेक्षक आहेत त्यांचा सन्मान मंचावरती होणार आहे. 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे आयवा कॅच साठी आणि उद्यापासून 1000 रुपये आहे प्रेक्षकांना. सीमारेषेच्या बाहेर प्रेक्षक जे कॅच घेतील त्यांच्यासाठी उद्यापासून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू झालेलं आहे. 20 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. त्विषा अर्जुन 11 टायगर. तर गोलंदाज सिब्बान. पहिल्या षटकामध्ये सिब्बानचा तोफखाना आपण पाहिला आणि आता परत एकदा सिब्बानला बघतोय. वाह वाह वाह, भन्नाट वेग आहे. वेगावरती स्वार होणारा गोलंदाज आहे आणि विशेष म्हणजे वेगावरती स्वार असतो तो, पण टप्पा भरकटू देत नाही. आणि मी माझ्या समोर त्याला जवळपास 21 वर्ष बघतोय. त्या अगोदरही तो खूप चांगला खेळत असेल. पुन्हा कारगिल संगमनेर, त्याच्यानंतर RCC नाशिक आणि त्याच्यानंतर ऑल इंडिया ओपन मधून भरपूर संघांमधून आम्ही शिबानला बघितलंय. यस, इथे लोवर फुलटॉस होता. यॉर्कर टाकण्याच्या प्रयत्नामध्ये स्क्वेअर लेगला चेंडू. फेक थोडीशी उशिरानं. 2 धावा प्राप्त होतील. 2 धावांच्या बरोबरीनं धावफलकावरती 22 पोहोचेल. 2 गडी बाद 22. त्विषा अर्जुन 11 टायगर. आर्यन 11 विरुद्ध रंगलेली ही मॅच आहे आणि अत्यंत महत्वाची मॅच. ही नॉकआउट मॅच आहे. डू ऑर डाय मॅच आहे. इथे जिंकणं महत्वाचं आहे. यस यस यस, हवेमध्ये जरूर चेंडू आहे, मात्र कोणी क्षेत्ररक्षक तिथे पॉइंट आणि परिसरामध्ये नाहीये. डी पॉइंट वरून ओ हो, थ्रो जरूर होता. रवी अहिरेला कलेक्ट करता आला नाही आणि 2 धावा इथे जरूर पूर्ण होतील. आज संपूर्ण दिवसभर रात्रीच्या सत्रामध्ये आपण पाहिलेलं आहे की रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली बघायला मिळाली. जिथे 1 धाव शक्य असते तिथे 2-2 धावा खेळाडूंनी घेतलेल्या आहेत प्रत्येक संघामध्ये. म्हणजे ऑल इंडिया ओपनच्या सगळ्या 4ही संघांनी आज धावा घेण्याच्या बाबतीमध्ये खूप चांगली प्रगल्भता दाखवलेली आहे. शिबान
हो हो, पुन्हा चांगला चेंडू, पुन्हा चांगला चेंडू. खरं तर डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजासाठी फलंदाजासाठी ऑफ कटर टाकणं हे डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजाला खूप कठीण आहे. मात्र तितकंच चांगलं व्हेरिएशन बघायला मिळालं इथे शिबांकडून. हलकस अपील देखील तिथे आहे. मात्र रवी अहिरेकडून जरी अपील केलं असेल तर कुठलाही क्षेत्ररक्षक अपिलासाठी जात नाहीये आणि पंचांसाठी खूप सोपं होतं कारण कॉन्फिडन्स हा खूप महत्त्वाचा असतो अपील करणं. अगदी काही दिवसांपूर्वी तुम्ही एक मुलाखत ऐकली असेल सकलेन मुस्ताकची टीव्हीवर. सकलेन मुस्ताकनी काय सांगितलं बघा. तो म्हणाला विकेट किपर रशीद लतीफ होता, मी गोलंदाजी करायचो, हवेमध्ये चेंडू आहे, क्षेत्ररक्षक खाली पोहोचलो, हो 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 हो, मोठ्या खेळाडूकडून मोठी चूक, मोठी चूक आहे इथे आणि झेल सुटलेला आहे. जीवदान इथे प्राप्त होईल आसिफला आणि धावफलक पुढे पोहोचेल 25 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. सकलेन काय म्हटलं आपण हे नंतर ऐकू. तुर्तास आपण जाऊयात त्विषा अर्जुनच्या गोटामध्ये जिथे आपल्या समवेत त्यांचे खेळाडू चर्चा करणार आहेत. प्लेयर डगआउट मध्ये आपण आहोत आणि मयूर करांडे दायरीचा हा खेळाडू आमच्याबरोबर आहे. मयूर, मला वाटतं दुसरा हंगाम आहे तू ही स्पर्धा खेळतोय. मागच्या वर्षी देखील तू शिरसाट स्पोर्ट्समध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळालेला होतास. तर या मॅचमध्ये खेळत असताना आणि तुला काय वाटते किती धावा करायला पाहिजे? ज्या पद्धतीने क्लायमॅटिक कंडिशन आहे, तुम्हाला वाटते की 50-55च्या वर जर धावसंख्या इथून 30 धावा जर आल्या तर एक चांगलं टार्गेट सेट होऊ शकतं? 100% 50 ते 55 रन झाले पाहिजे, कारण आत्ताच्या वातावरणामध्ये बॉल जास्त ट्रॅव्हल होणार नाही. मग राहिलेल्या 3 ओव्हरमध्ये आम्ही 30 ते 35 धावा करायचा प्रयत्न करू. आणि याच्यासाठी कुठला असा खेळाडू आहे जो 30-35च्या आसपास इथून धावा करू शकतो उर्वरित 3 षटकामध्ये, असं तुला वाटतंय? आता आतमध्ये रणजित पण आहे, बबलू सर आहे, दर्शन आहे, मी आहे. आम्ही 30-35 रन करू शकतो आम्ही 3 ओव्हरमध्ये. क्वार्टर फायनलची लढत आहे, सेमी फायनलमध्ये प्रवेश होईल, 11 लाख रुपयाचं पारितोषिक आहे. कसं पाहतो या मॅचला? जिंकणं गरजेचं आहे? 100% जिंकणं महत्त्वाचं आहे, कारण सर्वात मोठी टुर्नामेंट आहे टेनिस बॉल क्रिकेटमधली. जिंकणं महत्त्वाचं आहे. आयोजन कसं वाटतंय? ज्या पद्धतीने यावर्षी खेळण्याची संधी परत एक वेळा तुला प्राप्त झालेली आहे आणि त्विषा अर्जुन 11 डायघरमध्ये तू खेळतोयस. त्यांनी आम्हाला संधी दिली या टुर्नामेंटसाठी खेळण्यासाठी आणि मस्त वाटते टुर्नामेंट खेळण्यासाठी. चला, खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. 30 ते 35 धावा करू. 55-60च्या आसपास जर टार्गेट सेट झालं तर या क्लायमेटिक कंडिशनमध्ये हे टार्गेट सोपं नाहीये असं इथे सांगतोय मयूर. आणि अजूनही काय बोलायचं आहे? बॅट्समननी जरा बाहेर जरा डगआउटकडे लक्ष दिलं पाहिजे, जरा बाहेर काय म्हणतात ते ऐकलं पाहिजे. म्हणजे हा देखील एक महत्त्वपूर्ण संदेश आहे की बॅटरने डगआउटकडे देखील लक्ष द्या, कारण सातत्याने तुम्हाला ती माहिती इथून दिली जाते आणि इथे हाही उल्लेख केला गेला. हा चांगला उल्लेख होता शेवटचा मयूरचा. परत एक वेळा जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, या गोष्टी होतच राहतील या स्पर्धेमध्ये. धन्यवाद. धन्यवाद कुणाल सर. निश्चित एक चांगला मेसेज आलाय, कारण इथं आंतरराष्ट्रीय क्रिकेट असेल किंवा लेदर बॉल क्रिकेटमध्ये मी बऱ्याच वेळा बघतो की तिथे कॅप्टन काय करतो, 12th मॅनकडे एक मेसेज देतो. इथे आपण सुपरस्टार सँडी फुटाणे आणि त्यांच्या समवेत मित्रपरिवार आहेत, एन्जॉय करतायत मॅच. आणि जाऊया मैदानामध्ये. मगाशी षटक संपण्याच्या अगोदर मी एक विषय घेतला होता हातामध्ये की सकलेन मुस्ताकचं एक स्टेटमेंट आलं होतं. त्याने असं सांगितलं की रशीद लतीफ आणि आम्ही इतकं जोरदार अपील करायचो की अनेक वेळा एज नसताना फलंदाजाला बाद दिले अंपायर्सने, अनेक वेळा LBW नसताना देखील फलंदाजाला अंपायरने बाद दिलेले. इतकं कॉन्फिडन्स अपील असायचं. यस यस, इथे इथे भन्नाट वेग होता विकास पवारचा. लेंथ बॉल, मात्र 2 धावा जरूर प्राप्त होतील. तर लेग बाईच्या अतिरिक्त 2 धावा आहेत आणि धावफलक 27 वरती पोहोचतोय 4थ्या षटकामध्ये. तर सकलेन मुस्ताक पुढं म्हणाला की त्या काळात जर DRS असताना तर आम्ही दोघं जेलमध्ये असतो. तर अशा प्रकारे अलीकडं DRS मुळे खोटी अपील चालत नाही. एक चांगला फटका इथे येतोय आणि आसिफ शेखचा लॉफ्टेड स्ट्रेट षटकार, 6 धावा.
जे हंश मला वाटते फक्त डान्स क्रूलाच नाही तर अख्ख्या स्टेडियमला नाचायला लावतील आता. अशी गाणी जर वाजायला लागली तर मला वाटत नाही की कोणी थांबू शकतो, स्वतःला रोखू शकतो. तर इथे फलंदाज सुद्धा स्वतःला रोखू शकत नाहीत. नवीन चेंडू मैदानामध्ये येईल. फलंदाज देखील स्वतःला रोखू शकत नाहीयेत आणि पुढ्यात पडलेला बॉल थेट अतिथी कक्षाला सलामी देताना बघायला मिळाला. आसिफ शेख कडून एक सुंदरसा षटकार जो पॉवर्ड केला गेलेला आहे माय हेवन युअर पर्सनल पॅराडाईज कडून. तर 33 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 4 मैदानामध्ये आता सुरू झालंय आणि विकास पवार समोर आसिफ शेख आहे. हो, फुल टॉस बॉल आसिफ शेख साठी मेजवानी नाहीये. इथे बाद व्हावं लागेल. झेल टिपला जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणि तिथून आसिफ शेख होईल बाद. विकास पवारला मिळतं यश. का फसलेला होता. निश्चित एलिव्हेशन जास्त मिळालं. खाली होता चेंडू आणि तो अगदी त्यानं स्वीपच्या थाटामध्ये उचलायचा प्रयत्न केला. मात्र तंत्रामध्ये थोडीशी उणीव राहिली आणि तिथे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला झेल टिपला गेला. धाव फलकावरती 33 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. भरपूर उत्सुकता आहे सगळ्यांनाच. केजू मुंडे कधी ग्राउंडवरती येणार आणि या स्पर्धेमध्ये अजून काही चमत्कार करणार. विकास पवार इथे सगळीकडे आपण बघतो स्क्रीनवरती 33 धावा 3 गडी बाद 3.3 षटकांचा खेळ संपलेला आहे. क्रिकेटमध्ये 111 ही नेल्सन फिगर आहे. त्या पाठीमागे कारण कदाचित वेगळे. मात्र बघूया इथे बबलू पाटील. ही पाटलांची पाटीलकी आहे. षटकार. हाँ दो घूंट मुझे चालू राहिली तर मला वाटते 2 घोटाची काही गरज नाहीये. इथे तशीच नशा चढणार आहे. ओ हो 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 विकास पवारची स्ट्रेंथ बघायला मिळते. पुढे आला होता बबलू पाटील. त्यानं बघितलं की पुढे येतोय. थोडासा आखूड चेंडू घेतला. उजव्या थोडा बाहेर टाकला आणि तसाच तो बाहेर घेऊन गेला चेंडूला. एक परफेक्ट लेग कटर. धावा मात्र मिळणार नाही. इथे बबलू पाटील चकित झाला. तिथे पहिल्या चेंडूवरती काय षटकार आला होता आणि दुसरा चेंडू मात्र चकित झाला होता. यावेळेस स्क्वेअर लेगला परत एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेगचे क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि एकच धाव येणार आहे बबलू पाटील साठी. तर हे षटक विकासचं थोडंसं धावा देणारं ठरलेलं आहे. 2 षटकार आले या षटकातून. मात्र एक विकेट सुद्धा आली. ही चांगली गोष्ट आहे. 40 धावा 3 गडी बाद. त्विषा अर्जुन 11 डायगर. 4 षटकांचा खेळ संपलाय. शेवटची 2 षटक आता इथे शिल्लक आहेत आणि 2 षटकांमध्ये आपण मगाशी कुणाल दाते सर चर्चा करत होते मयूर कारंडे बरोबर. 50-55 धावा देखील पुरेशा ठरू शकतात. वेगानं बॉल ट्रॅव्हल होणार नाही. निश्चित प्रकारे हे अनुमान आहे. प्रत्येक संघाचं अनुमान असतं. ही मॅच आपल्याला जिंकायची असेल तर आपल्याला कुठली स्ट्रॅटेजी ठेवावी लागेल. त्यासाठी पहिल्यांदा धावा आपण किती बनवतोय आणि ते महत्त्वाचं आहे आणि त्यानंतर पुढची स्ट्रॅटेजी जरूर ठरेल. इथे संघ मालकांना आपण स्क्रीनवरती बघतोय. लक्ष्मण चौधरी सर सातत्याने या स्पर्धेमध्ये त्यांची टीम असते आणि विशेष म्हणजे आयांश देखील त्यांच्या बरोबर आहेत. या स्पर्धांचं क्रिकेटचं बाळकडू निश्चित लक्ष्मण चौधरी यांच्याकडून आयांशला देखील मिळणार आहे आणि मला वाटतं शेजारी कुणाल दाते देखील बसलेले आहेत. ते देखील आयांशला काही टिप्स देतील, काही मार्गदर्शन करतील. तिथे आयांश खूप मोठा हो बाळा. वडिलांसारखाच मोठा हो. नाव कमाव, प्रसिद्धी मिळव आणि भरपूर यश मिळव.
जाऊया मैदानामध्ये दिसे 4 षटकांमध्ये 40 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. वा, बबलू पाटील लेंथ बॉल होता, हलकासा बॅट फ्लिक शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. रणजित फराटे मात्र काय वेगवान आहे, वाऱ्याचा वेग धारण केला त्याने तिथे आणि 2 धावा पूर्ण केल्या. धावफलक 42 वरती पोहोचेल. 3 गडी इथे बाद होत आहेत. बबलू पाटील 4 चेंडूमध्ये 9 तर रणजित फराटे 3 चेंडूमध्ये 4. यस, इथे आपण बघतोय डाव्याष्टीच्या बाहेर जाईल चेंडू, वाईटची घोषणा आहे. तुम्ही बघा आतापर्यंत 25 चेंडू टाकलेले आहेत आणि संघ नायक रणजित फराटे मैदानामध्ये आहे. तो 25 पैकी आलेला आहे. 25 बॉल त्याने मैदानामध्ये बघितलेले आहेत, फक्त 3 खेळलेत. अशी परिस्थिती आहे. स्ट्राईक संघ नायकाकडे खूप कमी मिळाली आणि तो फक्त आपल्या समोरच्या फलंदाजाला साथ देताना त्याच्या धावा धावताना दिसलेला आहे. मुन्नाकडून खराब क्षेत्ररक्षण होते. खरं तर मुन्नाला आपण फील्ड सेटिंगमध्ये बघताना खूप कमी वेळा बघितलं मी. मोस्ट ऑफ त्याला यष्टीरक्षण करताना बघितलेलं आहे. क्षेत्ररक्षणाला मुन्ना क्वचित बघायला मिळतो आणि आज रवी अहिरे संघामध्ये आहे आणि त्यामुळे कदाचित मुन्नाने ही जबाबदारी स्वीकारलेली आहे. एक चांगला अव्वल दर्जाचा क्षेत्ररक्षक आहे तो, यामध्ये कुठली शंका नाही. 45 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 5वं षटक. उजव्या यष्टीच्या बाहेर येऊ दिला चेंडू बॅटपर्यंत. स्क्वेअर लेगला एक चांगला फटका. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू स्क्वेअर लेगला खेळलेला आहे बबलू पाटील. 2 धावा इथे प्राप्त करेल आणि धावफलक पुढे घेऊन जाईल 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 47 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. किरण खोबरे, बाभळेश्वर तालुका राहाता जिल्हा अहिल्यानगरचा हा खेळाडू किरण खोबरे. अमोल डुबे आणि किरण खोबरे हे 2 खेळाडू एकाच गावातून येतात. यस, एका छोट्याशा गावामध्ये वाईट चेंडू असेल इथे. एका छोट्याशा गावामध्ये क्रिकेटची भरपूर श्रीमंती देऊन परमेश्वरानं त्यांना पृथ्वीवरती पाठवलंय आणि ते आहेत 2 जण, किरण खोबरे आणि अमोल डुबे. अमोल डुबे आज पायाच्या इंजुरीमुळं संघामध्ये नाही आहे. तो खरं तर मैदानामध्ये उपस्थित आहे. तर या संघामध्ये रोहित परब सारखा एक धाकड फलंदाज देखील आज अनुपस्थित आहे इंजुरीमुळं. जखमा हा खेळाचा भाग असतो. खेळाडूंना प्रत्येकाला त्यातून सामोरं जावं लागतं आणि इतकं धकाधकीचं क्रिकेट खेळायचं, रोज प्रवास करायचा आहे, रोज क्रिकेट खेळायचं, फिटनेस राखणं खूप कठीण आहे. पण मी हॅट्स ऑफ करतो या सगळ्या खेळाडूंना की ते सातत्यानं अव्वल दर्जाचं क्रिकेट प्रेक्षकांसमोर आणतायत रोज. हे खूप महत्त्वाचं आहे. रोज कुठे ना कुठे हे खेळाडू खेळतात, विश्रांती नसते, प्रवास नसतो, रात्रीचा प्रवास असतो, जागरण असतात आणि तरी देखील क्रिकेट खेळायचंय. आणि विशेष म्हणजे प्रत्येक वेळेस संघ मालकांना आपल्या चाहत्यांना खुश करायचंय आणि ते करतातही. यस, बबलू पाटीलचा मिड विकेटला एक स्क्वेअर लेगला एक मोठा ब्लास्ट आहे. 4 रन. खेळायला आला की प्रेक्षकांना षटकार हवे असतात. चौकार म्हणजे असं वाटत नाही की तो बबलू पाटीलने खेळलेला फटका आहे. कारण आपण पाहतो ना, रोज बासुंदी पचवणाऱ्या माणसाला रव्याची पेच कशी लागेल, त्यानं षटकारच मारावेत अशी प्रेक्षकांची इच्छा असते आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करतो भरपूर बबलू पाटील. इथे मात्र चौकार येतोय. किरण खोबरेचा चेंडू जखडून टाकलं बबलूला. यष्ट्या तर उद्ध्वस्त केलेल्या आहेत इथे थर्ड बॅन वरून. मात्र इथे बघायचंय पंच, 3ऱ्या पंचांकडे हा डिसिजन सोपवतायत, हा निर्णय सोपवतायत रणजित फराटे. 52 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत आणि मला वाटतंय या चेंडूवरच्या धावा अजून धावफलकावरती येणार आहे. चर्चा आपण ही करत होतो की रणजित फराटे हा खेळाडू सलामीला आलेला आहे, तो संघ नायक आहे. 52 धावा संघासाठी पळालेला आहे तो, त्याच्या फक्त 4 आहेत आणि फक्त 3 चेंडू तो खेळलेला आहे. मला वाटतंय सर्वाधिक काळ नॉन स्ट्राईक एंडवरती राहण्याचा विक्रम त्याच्या नावावरती नोंदला जाऊ शकतो.
इकडे खरं तर असे रेकॉर्ड्स आपल्याकडे मेंटेन होत नाही. अशोक पाटील सर आमच्या समवेत आहेत. तुम्ही कधी असा रेकॉर्ड मेंटेन केलाय? नक्कीच नाही. अर्थात त्यांचे स्कोरिंग अगदी अप्रतिम आहे. किती फलंदाज शून्यावरती बाद होत आहेत, किती वाईट टाकले जातात, किती नो, किती बाईज, किती लेग बाईज, हे सगळ्याचं परफेक्ट कॅल्क्युलेशन्स त्यांच्याकडे आहेत. आणि ते जर मॅन्युअल स्कोरिंग करत असले तरी एक चालता बोलता कॉम्प्युटर आहे त्यांच्याकडे. आणि फलंदाज बाद होतोय. यस, OUT संघनायक इथे बाद, संघाचा नेता पडला. क्लिअर आहे. आपण म्हणतो ना, दूध का दूध और पाणी का पाणी. डेव्हलपर्स विकेट्स, कॅप्टन्स विकेट. आणि नवीन फलंदाज आता येणार आहे स्ट्राईक एंडवर. तिथे मयूर कारंडे तगडा खेळाडू आहे. एकदा धायरीचा संघ मैदानामध्ये खेळत होता आणि मयूर कारंडे देखील मैदानामध्ये होता. त्यावेळेस त्याचा साथीदार ओमकार पोकळे होता. त्यांच्या संघाला 6 बॉलमध्ये 58 रनची गरज होती आणि या खेळाडूंनी त्या धावा फटकावल्या होत्या. आता ओमकार पोकळेने खेळला होता, मात्र त्याच संघात होता मयूर कारंडे. असं एक विलक्षण रेकॉर्ड त्यांच्या धायरीच्या संघाच्या नावावरती आहे. आता तुम्ही म्हणाल कशा मारल्या, तर ते विस्तृत सांगायला वेळ नाही आपल्याला. तुम्ही मयूर कारंडेला स्पेशली भेटून विचारू शकता. 52 धावा, 4 गडी बाद. यास बबलू 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 पाटील आणि पाटील की षटकार. काय फलंदाजी बबलू पाटीलची. आणि मी मगाशी म्हटलं होतं ना, बबलू पाटीलकडून अपेक्षा असते षटकाराची आणि तो प्रेक्षकांचे डोळे तृप्त करतोय या फटक्याबरोबर. 58 धावा, 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये महेश गोलंदाजीसाठी. राऊंड रनअप आहे महेशचा. चेंडू आकाशामध्ये आणि होईल बबलू पाटील बाद. धक्का 5वा. बबलू पाटील सिंगम नाही दबंग आहे. बाद होते बबलू पाटील. अजून एक दबंग अधिकारी, पोलीस अधिकारी या संघामध्ये आहे, तो म्हणजे पप्पू तोडकर. आपण बघितले, मात्र पप्पू तोडकर आज संघामध्ये नाही. याला कारण ही टीम सुद्धा पप्पू तोडकर बबलू पाटील दोघांनी मिळून बांधलेली आहे. मात्र पप्पू तोडकरच्या उद्या पोलीस गेम्सची फायनल आहे आणि फायनलमध्ये 100 मीटर रनिंग स्पर्धेत तो भाग घेतोय आणि त्यामुळे उद्या एनर्जी राहावी, उद्या रनिंग करण्यासाठी त्याला ताकद मिळावी म्हणून बबलू पाटील पप्पू तोडकर आज संघामध्ये खेळू शकला नाही. मुंबईतच आहेत, विशेष म्हणजे या पोलीस गेम्स. यास 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 इथे पुल आणि अत्यंत पॉवरफुल ताकदवान फटका. नजाकत होती फटक्यामध्ये, अत्यंत दिमागदार. माय हेवन युअर पर्सनल पॅराडाईज षटकार. झालं पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकून दर्शन इरादे स्पष्ट करतोय.
शेवटचं षटक आहे आणि हे षटक खरं तर हाणामारीचं षटक असतं. डेथ ओव्हर याला म्हणतात कारण गोलंदाजासाठी ते मरण असतं. मात्र अशाही षटकांमध्ये फलंदाजांना बाद करत महेशनं देखील पलटवार केलेला आहे. 2 षटकार आले त्याचे. षटकामध्ये 64 धावा, 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत आणि महेशच्या हातामध्ये चेंडू. समोर दर्शन बांदेकर आहे. आज दर्शन मोठे तगडे शॉट खेळलेले आहेत. काय असतं, काही फलंदाजांच्या हातामध्ये जणू काही कुऱ्हाड असते, काही फलंदाजांच्या हातामध्ये आसूड असतो, काहींच्या हातामध्ये मोरपंख असतो. इथे काय बॉल आहे, काय बॉल आहे, वाह. दर्शन बांदेकर एका उंचापुऱ्या तगड्या खेळाडूला जर असा चेंडू टाकला तर खूप अवघड होऊन बसतं. आपण बघितलं की अजिबातही तो गुडघ्यामध्ये फारसा वाकलेला नाहीये, त्यामुळे इतक्या खाली बॅट आणणं, बॅकलिफ्ट एवढ्या खाली आणणं हे कठीण आहे या परिस्थितीमध्ये. यास इथे लोअर फुल टॉस आणि भेट होती इथे फलंदाज किरण खोबरेसाठी. शानदार कॅच. फलंदाज होईल बाद. योगीराज बिल्डर्स अँड डेव्हलपर्स विकेट. फलंदाज कल्पेश जाधव. शहापूर तालुक्यातील भातसई गावचे सरपंच मैदानामध्ये फलंदाजीला उतरणार आहेत. कल्पेश जाधव मात्र सरपंच की गावातच नाही तर क्रिकेटच्या ग्राउंडवरती देखील गाजवतात. शेवटचा 1 चेंडू त्यांच्याकडे आहे. कल्पेश जाधव. मयूर कारंडे नॉन स्ट्राईक एंडवरती अजून शून्यावरच आहे. अजून एकही चेंडू फेस करायला मिळाला नाही. कल्पेश जाधव मात्र पहिल्या चेंडूचं प्रतीक्षा करणार आहे आणि तो या डावातला शेवटचा चेंडू आहे. महेशचा चेंडू असेल आणि समोर कल्पेश आहे. शेवटचा चेंडू. तोपर्यंत 64 धावा, 6 गड्याच्या मोबदल्यात धाव फलकावरती आल्यात. त्विशा अर्जुन 11. उजव्याच्या बाहेर, बाहेरची कड आहे का, खूप लांब चेंडू आहे आणि इथे आपण बघतोय फलंदाज बाद आहे. कल्पेश जाधव बाद. शेवटच्या चेंडूवरती 7वा धक्का इथे बसेल. त्विशा अर्जुन 11 64 धावा हा त्यांचा अंतिम स्कोर राहिलाय. झेलबाद की धावबाद? कदम सर. कॅच आउट. फलंदाज कल्पेश झेलबाद होतोय. हे सुद्धा महत्वाचं आहे कारण स्कोअर कार्ड वरती त्याचं परफेक्ट विश्लेषण लिहिणं महत्वाचं आहे. जरी शेवटचा बॉल असेल तरी देखील 64 धावा हा स्कोअर आहे. विजयासाठी 65 धावांचं लक्ष्य असेल. मैत्रेय स्पोर्ट्स आर्यन 11 संघासमोर लक्ष्मण चौधरी यांचा संघ. आज खूप चांगली बांधणी या संघाची झालेली आहे. काही खेळाडू अनुपस्थित असताना देखील खेळाडूंनी अत्यंत सुंदर खेळ केलेला आहे. 2 सामने जिंकून ते 3ऱ्या सामन्यामध्ये दाखल झाले. रणजित फराटेला आपण पाहिलं खरं तर तब्बल 27 चेंडूंपर्यंत ग्राउंडवरती होता. 3 चेंडू खेळला, 4 धावा बनवल्या. अमित तांबेनं 3 चेंडूमध्ये 6, गौरेश नागवेकरनं 6 चेंडूमध्ये 8, आसिफ शेखनं 9 चेंडूमध्ये 11, तर बबलू पाटील 11 चेंडूमध्ये पुन्हा ताबडतोब 23, दर्शन बांदेकर 3 चेंडूमध्ये 6, तर कल्पेशला मात्र खातं खोलता आलं नाही. 6 एक्स्ट्राज आहेत. एकूण 64 धावा 7 गड्याच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाजांची कामगिरी आपण पाहू. किरण खोबरे 12 धावा दिल्या, गडी बाद करताना अपयश आलं. तर सिबान शेखनं 2 षटकामध्ये 18 धावा देत 1 गडी बाद केला. विकास पवारच्या 2 षटकामध्ये 20 धावा, 2 विकेट काढलेल्या आहेत. तर महेश कांबळे 1 षटक 12 धावा आणि 3 विकेट त्यांनी इथे काढलेले आहेत. एकंदरीत महेश कांबळे सर्वाधिक यशस्वी ठरलेला गोलंदाज आहे. त्यांना 3 विकेट इथे मिळाल्या. शेवटच्या षटकामध्ये 36 चेंडू 65 धावा हे लक्ष्य आहे आणि हे लक्ष्य आता कठीण असेल, सोपं असेल, अवघड असेल की अगदीच सहज पार होईल याविषयी तर्कवितर्क लढवले जाऊ शकतात. प्रत्येकजण आपापल्या परीने या मॅचची मांडणी करण्याचा प्रयत्न करेल, परंतु प्रत्यक्षात काय घडणार आहे हे कोणालाही माहीत नाही आणि त्यामुळंच
औत्सुक्य तुम्हाला आहे, मला आहे. पुढे काय घडणार आहे, काय बिघडणार आहे, कोणती वादळ या मैदानामध्ये येणार आहे, त्या वादळांची बित्तम बातमी घेत आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी इथे स्वागत करतो पुन्हा एकदा आदरणीय कुणाल दाते सरांचं. थँक्यू. धन्यवाद नरेशजी डोमे. नमस्कार आणि स्वागत आहे आपलं. आजच्या रात्रीमध्ये शेवटचा डाव तुमच्या समोर रंगेल आणि एक संघ सेमी फायनल मध्ये दाखल होईल आणि उद्या देखील या स्पर्धेमध्ये 4 बलाढ्य संघ खेळण्यासाठी येतील. परंतु उद्या ग्रामीण गटातल्या क्वार्टर फायनल्सला देखील सुरुवात होणार आहे. उद्या क्वार्टर फायनल आपल्या समोर येईल. निळजे आणि सोनारपाडा या टीमच्या दरम्यान आणि तो चौथा सामना खेळवला जाईल या क्रीडा नगरीमध्ये. याची सर्व प्रेक्षकांनी नोंद घ्यायची आहे. निळजे आणि सोनारपाडा चौथा क्वार्टर फायनलचा सामना येईल. पहिले आपण सुरुवात करणार आहोत उद्या 1 वाजल्यापासून खुल्या गटातील स्पर्धेला आणि चौथा सामना निळजे आणि सोनारपाडा या 2 टीमच्या दरम्यान होईल. तर पहिली लढत आणि दुसरी लढत झाल्यानंतर जिंकलेले 2 संघ तिसऱ्या मॅच मध्ये खेळतील. मग आपण ब्रेक देणार आहोत पराभूत झालेल्या टीमला आणि त्याच दरम्यान आपण चौथी मॅच ही रेग्युलर ग्रामीणची खेळवणार आहोत आणि तो सामना असेल क्वार्टर फायनलचा. टीम जैनुमा निळजे आणि त्यांच्या विरुद्ध खेळ सोनारपाड्याचा संघ. 2 ओपनर्स मैदानामध्ये जात आहेत. फलंदाज रविराज अहिरे आणि त्याच्याबरोबरीने मुन्ना शेख. उद्यापासून या स्पर्धेमध्ये प्रेक्षकांसाठी लक्की ड्रॉ आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कुपन्स दिले जातील. संध्याकाळी 4 ते 5 या वेळेमध्ये आणि रात्री 8 ते 9च्या दरम्यान ते कुपन्स कलेक्ट करा. त्याच्यामध्ये समालोचक अंपायर हे देखील सहभागी होऊ शकतात आणि 2 दिवस 1 तारीख आणि 2 तारखेला बाईक दिल्या जाणार आहेत. एक बाईक. अंपायर्स, कॉमेंट्रेटर आणि संपूर्ण स्टाफ यांना शेवटच्या दिवशी ते कुपन्स दिले जाणार आहेत. कॅमेरामॅन आमचे 70 स्पोर्ट्सचे प्रतिनिधी अगोदर कोणी कुपन घेणार नाहीत. शेवटच्या दिवशी तुम्हाला सगळ्यांना एक कुपन दिलं जाईल. प्रेक्षकांना दररोज कुपन वाटले जातील. 2 आणि 3 तारखेला नक्कीच या स्पर्धेमध्ये आपल्याला लक्की ड्रॉ ओपन केला जाईल. 1 तारखेला एक बाईक दिली जाईल. 2 तारखेला देखील एक बाईक दिली जाईल भाग्यवान प्रेक्षकाला. नाव बॅक टू क्रिकेट. टार्गेट सेट झालंय. या मॅच मध्ये टार्गेट आहे 65चं. इवन जोडी सध्या आपल्या स्क्रीनवर लक्ष्मण चौधरी, आयांश त्यांचा मुलगा, त्याचबरोबर प्रफुल्ल पाटील इथे आपल्याला पाहायला मिळतात. तर 65 धावसंख्येचा पाठलाग करायचा आणि 65 लक्षाचा पाठलाग करण्यासाठी मागच्या मॅचचा अर्धशतकवीर रविराज अहिरे फलंदाजीसाठी सज्ज होतोय. मुन्ना शेखच्या बरोबरीने नाशिकचे हे सौदागर. 2 मातब्बर खेळाडू. फर्स्ट बॉल हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय. ऑन ड्राईव्ह बॅकलिफ्टला थोडंसं खाली ठेवलं, दिशा दिली. मिड ऑनला बॉल अडवला जाईल तोपर्यंत एक सिंगल मिळते. पहिलं षटक गौरेश नागवेकर हाताळतोय आणि प्रसिद्ध खेळाडू आहे. गोवा आणि सिंधुदुर्गमध्ये नेहमीच चर्चेमध्ये असतो हा खेळाडू. चांगली गोलंदाजीसाठी जाणला जाणारा हा खेळाडू आहे आणि पहिलं षटक पॉवर प्ले मध्ये तो हाताळतोय. स्टम्प विजन तुमच्या समोर गौरेश नागवेकर. घुंगरू या टोपण नावाने या खेळाडूची एक वेगळी ओळख आहे. तर पाहूया तशी गोलंदाजी तो करतोय का.
पहिले षटक टाकतो आणि समोर मुन्ना शेख आहे. टायगर्स ऑफ कोलकाता मध्ये खेळताना दिसला. ऑफ ड्राईव्ह फिल्डर आहे दर्शन बांदेकर, त्याच्या हातामध्ये बॉल विसावला जाईल. मागच्या मॅचचा हिरो राहिला होता दर्शन, चांगला खेळ त्याने दाखवला होता. त्याच्या अगोदर आपण पाहिलं बबलू पाटीलने तो ब्लास्ट केला बॅटिंगमधला. याही मॅचमध्ये एक चांगलं टार्गेट सेट केलंय आणि सोपं नाही आहे. मग असे खेळाडू बोलले होते 65च्या आसपास टार्गेट सेट करू, तसं झालंय. तेवढंच लक्ष आहे. ओ परत एक वेळा सन्मान दिला. बॅक टू द बॉलर. प्रयत्न सुरू होता घुंगरूचा म्हणजेच गौरेश नागवेकरचा बॉल अडवण्याचा आणि हा डॉट बॉल येतोय. हा बॉल सातत्याने आता फिल्डर कडे जातोय. ऑफ ड्राईव्ह करत असताना मिड ऑफच्या दरम्यान दर्शन बांदेकरचा पाठलाग करतोय बॉल आणि सातत्याने डॉट बॉल येत आहेत. अनंत पाटील, राजेश पाटील, तकदीरजी काळन, अंकलेश काळन तिथे उपस्थित आहेत. आणखीन एक डॉट बॉल. असा खेळ तर मागच्याही मॅच मध्ये मुन्नाकडून झाला. सुरुवातीच्या 9 बॉलमध्ये त्याने फक्त 6 धावा केल्या होत्या आणि त्याच्यानंतर मुन्ना शेखच्या बॅटमधून अफलातून बॅटिंग. 48 धावा त्याने केल्या होत्या. 48 धावांची खेळी त्याने साकारली. नंतर परत एक वेळा संपर्क नाहीये. अपील एवढी स्ट्रॉंग आहे की अंपायर सांगतायत राऊंड विकेटने तुम्ही गोलंदाजी करताय आणि बरोबर माझ्या विजन मध्ये तुम्ही आलेला आहात. बॉल टाकल्यानंतर डिलिव्हरी स्ट्राईड मध्ये आल्यानंतर तुम्हाला थोडंसं बाजूला व्हायचं असतं, त्याच वेळेला अंपायरला ते दिसेल आणि मग अंपायर ते आउट नॉट आउट ठरवतील. परंतु तुम्ही जर त्यांच्या समोर याल, विजन त्यांचं ब्रेक कराल, तर मग हा डिसिजन येईल आणि ती वॉर्निंग तुम्हाला दिली जाईल. पहिल्या षटकामध्ये सलग 4 बॉलवर 4 डॉट बॉल. ऑडीचा लोगोच बनवलाय गोलंदाजाने. 4 बांगड्या, सरळ सरळ डॉट बॉल येत आहेत, सातत्याने येत आहेत. टीमची धावसंख्या 1. स्कोर बोर्डवर शांत क्रिकेट सध्या RN11 कडून. शेवटचा बॉल शिल्लक असेल या पॉवर प्लेचा. पॉवर प्ले फोडावा लागेल, मुन्नाला फोडावा लागेल, रवीला फोडावा लागेल. बॅटची कडा अपील केली आहे आणि इथे मात्र घुंगरू यशस्वी. पहिल्याच ओव्हरमध्ये गौरेश नागवेकरने विकेट मिळवली आहे. फलंदाज मुन्ना आउट होतोय. आली आहे योगीराज बिल्डर अँड डेव्हलपर विकेट. पहिल्या ओव्हरमध्ये गौरेश नागवेकर, गोव्याचा खेळाडू, सिंधुदुर्गमध्ये देखील भरपूर प्रसिद्धी पावलेला हा खेळाडू आहे आणि खऱ्या अर्थाने त्याच्या खात्यामध्ये विकेट आहे. सध्या स्कोर बोर्डवर 1-1-1 चा आकडा पाहायला मिळतोय आणि 1च नंबर गोलंदाजी केली आहे. नवीन फलंदाज वैभव जाधव गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होईल आणि समोर गोलंदाजीसाठी दर्शन बांदेकर आलाय आणि फलंदाज वैभव जाधव आलाय फलंदाजीसाठी. नांदगाव नाशिकचा हा खेळाडू आहे. वैभव गोलंदाजीसाठी फलंदाजीसाठी माफ करा आणि गोलंदाजीसाठी दर्शन बांदेकर आलाय. उंचपुरा धिप्पाड शरीरयष्टीचा हा गोलंदाज मागच्या मॅच मध्ये चांगली कामगिरी केली होती, परंतु आता टार्गेट 65च आहे. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 1 धाव आहे. इथून 1 नंबर बॅटिंग करावी लागेल, जशी 1 नंबर गोलंदाजी झाली पॉवर प्लेच्या दरम्यान. दुसरं षटक पॉवर प्ले मध्ये बबलू आता इन ऍक्शन आलाय. बबलू विकेट कीपर आहे. बबलू फिल्डिंग सेट करतोय. डीप मध्ये स्क्वेअर लेग सेट केलाय, डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर, डीप मध्ये काउ कॉर्नर. पहिलाच बॉल ड्राईव्ह केलाय, एक्स्ट्रा कव्हर मध्ये ठेवला, याच्यासाठीच तो फिल्डर सिंगल तिथे मिळेल. रविराज अहिरेच्या खात्यामध्ये, रवीच्या खात्यामध्ये भर. टीमची धावसंख्या 2. या दोन्ही धावा रवीनेच घेतल्यात. मागच्या ओव्हरमध्ये पूर्णपणे स्तब्ध शांत ठेवलं बॅटर मुन्नाला. थोडासा बॅकफुटला गेला मुन्ना
आणि थोडासा चाचपडतच होता. मागच्याही मॅचमध्ये 9 बॉलमध्ये 6 केल्यानंतर मात्र तो आक्रमक झाला, परंतु या मॅचमध्ये नाही. या मॅचमध्ये घुंगरूची चांगली गोलंदाजी गौरेश नागवेकर याने पहिल्याच ओव्हरमध्ये फक्त 1 धाव दिली, 1 विकेट घेतली. टोपण नावं चर्चेमध्ये असतील, अनेक खेळाडू येतील हळूहळू या स्पर्धेमध्ये. लॉफ्ट केला मिडॉनच्या डोक्यावरून, बॉल चालला एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि हा येतोय मुक्ता कन्स्ट्रक्टिंग टुगेदरनेस चौकार. बॉल टाकला, हाफ व्हॉलीवर घेत असताना लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह इथे दाखवला आणि 4 धावा वसूल केल्यात. 4 धावा येत आहेत खात्यामध्ये. चांगली बॅटिंग. पायातला बॉल होता, छान वळवलाय मनगटाच्या सायाने, डीप मध्ये फिल्डर धावतोय, 1 धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि शेवटच्या क्षणाला पायाने नाही तर मग हाताने, मग नंतर पायाने प्रयत्न झालाय. हे 2-3 प्रयत्नांनी त्याच्यामध्ये यश अपयश याची चर्चा सुरू होईल. बाउंड्री चेक केली जाईल. पण प्रथम दर्शनी असं वाटतंय ज्यावेळेला त्याने हात टाकला त्यावेळेला बॉल निसटला, परंतु मागचा पाय ज्यावेळेला होता त्याला वाटलं की पायाजवळ बॉल आला, मग पायाने थांबवलाय. परंतु शेवटी 17 कॅमेरे आहेत, त्या कॅमेऱ्याच्या लेन्सची नजर तिथे आहेच. त्याचबरोबर अनेक स्टँडमध्ये CCTV कॅमेराज आहेत, त्याच्यामुळे तुम्ही अंडर CCTV आहात. इवन कॉमेंट्री बॉक्समध्ये 2-2 CCTV आपल्याला पाहायला मिळतात. मुख्य व्यासपीठावर, DJ कक्षामध्ये, मेन स्टेजवर अनेक CCTV त्याच्यामुळे कार्यान्वित आहेत. आमचं मुख्य व्यासपीठाचं दृश्य संदीप फुटाणे सँडी खेळपट्टी बनवण्यामागे आकाश भोईरच्या बरोबरीने त्याचाही सगळ्यात मोठा वाटा आहे. राजेश पाटील तिथे आहेत, अनंत पाटील तिथे आहेत, तकदीर काळन मनसे शहर संघटक, माजी सरपंच हेतुटणे गाव, कार्यकुशल कार्यसम्राट, सरपंच म्हणून त्यांची एक वेगळी ओळख अंकलेश काळन. मागच्या वर्षी भरपूर मेहनत यांनी सगळ्यांनी घेतली. दिगंबर काळन, इंद्रजित काळन, अंकलेश काळन यांनी या स्पर्धेमध्ये जे क्रीडा नगरी सज्ज करण्यासाठी महिनाभराचा त्यांचा अथक परिश्रम आणि तो प्रवास सगळ्यांनी जवळून पाहिलाय. आणि हेतुटणे ग्रामस्थ त्यांचंही महत्त्वपूर्ण योगदान, त्यांचेही आभार. या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही आहात स्वर्गीय रघुनाथ काळन क्रीडा संकुल येथे जवळचे मित्र होते तकदीर काळन यांचे, आणि त्यांच्याच नावाने या क्रीडा नगरीला ते नाव देण्यात आलंय. डिसिजन पेंडिंग आहे, बाउंड्री चेक केली जाते, एक्झॅक्ट किती धावा मिळतील याच्याविषयी ती चर्चा आहे. पहिलं षटक संपलंय, पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 1 धाव आली होती, दुसऱ्या ओव्हरमध्ये 1 चौकार आलाय. आणि हे पहा, मगाशी मी जशी चर्चा करत होतो, पहिले हाताने अडवण्याचा प्रयत्न होता आणि नंतर तो मागचा पाय त्या बॉलला लागला आणि बॉल आतमध्ये आला, त्याच्यामुळे धावा वाचवलेल्या आहेत असं सांगण्यात आलेलं आहे TV अंपायरकडून. जेवढ्या धावा धावून घेतल्यात त्या धावा मिळतील. तीन धावा घेतलेल्या आहेत म्हणून रवी आता स्ट्रायकिंग एंडला आलाय. 3 धावा मिळतील वैभवच्या खात्यामध्ये. रवी स्ट्रायकिंग एंडला. रवीने उडवलाय बॉल हवेत, फिल्डर धावतात मागे, मिड ऑफ मधून मागे जातो एक्स्ट्रा कव्हरला, फिल्डर दूर आहे. 2 धावा रविराजला मिळतील. 2 धावा खात्यामध्ये रविराजच्या. दर्शन सांगतोय पोचला असता तिथे खेळाडू थोडासा आतमधून धावला असता तर तो बाहेरून धावलाय. 2 धावा ऍड होतील. टीमची धावसंख्या 11. आता एक्झॅक्ट नेल्सन आकडा पाहायला मिळतोय. हा पॉवर प्ले फोडावा लागेल. अजूनही 2 बॉल आहेत 20च्या आसपास. मग येईल म्हणजे या मॅच मध्ये 65चं लक्ष आहे. समीकरण सोपं नाहीये. या क्लायमेटिक कंडिशनचा विचार केला तर वातावरणामध्ये झालेला आमूलाग्र बदल, हवा थांबली आहे, झेंडे फडकताना दिसत नाहीयेत. बॅटची आतमधली कट, चायनीज कट, लेमन कट, रुबी कट अशा अनेक नावाने कटला संबोधलं जातं. डिरेक्ट हिट नॉन स्ट्रायकिंग एंडला. जीव थोडासा भांड्यात आहे, पंच सांगतायत नॉट आउट चा निर्णय, त्याच्यामुळे 1 धाव इथे कंप्लीट होईल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 12 धावा. आणि आता घेतलेला आहे कोणाचा आहे? फिल्डिंग साईट तुमचा आहे. ओके. अंपायरने डिसिजन पेंडिंग ठेवलाय. रनआउट चेक केला जाईल नॉन स्ट्रायकिंग एंडला. ज्यावेळेला डिरेक्ट हिट केला गोलंदाज दर्शन बांदेकरने आणि त्याच्याविषयी ती चर्चा आहे. 12 धावा स्कोर बोर्डवर होत्या. एक्झॅक्ट ती धाव मिळेल का नाही
तुम्ही पाहताय दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक पर्व 21वा जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटईच्या वतीने आयोजित हा क्रिकेटचा महासंग्राम, साहसाचा महासंग्राम, सपोर्टेड बाय मुक्तान योगीराज डेव्हलपर, पावर्ड बाय माय हेवन, को पावर्ड बाय शांतिरत्न ग्रुप, द सॅनेट, associated by Dortmund Laboratories Private Limited and .9, event managed by Ultimate Event Maker. We create, you celebrate. Not out. Action replay, bat drag केली, सुरक्षित आहे आपल्या क्रीज मध्ये बॅटर. फुलर लेनचा बॉल बॅक टू द बॉलर, खेळत असताना हाताला चाटून गेला बॉल डीप मध्ये स्ट्रेट. तोपर्यंत एक धाव येते. पॉवर प्ले इथे संपलाय. पॉवर प्ले मध्ये फक्त 13 धावा आलेले आहेत RN11च्या खात्यामध्ये आणि नक्कीच पॉवर प्ले एवढा चांगला गेलेला नाहीये. एकच विकेट गमावलेली असताना देखील धावा आलेल्या नाहीयेत. त्याच्यामुळे आता पुढे 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 24 बॉल मध्ये 52 धावा करायच्या आहेत. म्हणजेच आस्किंग रन रेट, रिक्वायर रन रेट जाऊन पोहोचलाय 13 या आकड्यावर. वैभव थोडासा बोलतोय. रविराज आणि वैभव यांच्यामध्ये थोडीशी बातचीत होते. एक्झॅक्ट कशा पद्धतीने धावा करायच्या आहेत, कसं धावा चेसिंग करत असताना तुम्हाला प्रयत्न करावे लागतील, कसं टार्गेट करायचं आहे, कोणत्या बॉलरवर अटॅक करायचं आहे, हे प्लॅनिंग, ही रणनीती मैदानामध्ये आखली जाईल. मॅच ऑन. ओमकार तारमाळे गोलंदाजीसाठी शेरेगाव, शहापूर तालुक्यातील शेरेगावचा हा खेळाडू. हा देखील एक नामांकित बॉलर आहे, चर्चेमधला खेळाडू आहे. इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळेल. सोपं नाहीये या खेळपट्टीवर, या क्रीडांगणावर, या साहसाच्या महासंग्रामामध्ये खेळत असताना अनुभव पाहिजे तुमच्याकडे. तो अनुभव पणाला लावताना अनेक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतच असतात. हा महासंग्राम हळूहळू अंतिम टप्प्याच्या दिशेने वाटचाल करतोय आणि स्टँड्स देखील सज्ज झालेले आहेत. अनेक स्टँडमध्ये प्रेक्षक हळूहळू वाढत आहेत. प्रेक्षकांसाठी देखील खुशखबरी आहे. उद्यापासून लकी ड्रॉचे कूपन तुम्हाला दिले जातील 4 ते 5 दुपारी आणि त्याचबरोबर संध्याकाळी 8 ते 9च्या दरम्यान. भरपूर मोठ्या संख्येने या लकी ड्रॉचे कूपन्स घ्या. दिनांक 1 तारखेला एक्झिबिशन सामना आहे त्या दिवशी आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी 2 तारखेला तुम्हाला बाईक मिळतील. एक बाईक दोन्ही दिवशी ठेवण्यात आलेली आहे. त्याचबरोबर कूलर्स आहेत त्या स्पर्धेमध्ये. अन्य पारितोषिक आहेत. नक्की भेट द्या स्पर्धेला, आनंद घ्या स्पर्धेचा. परंतु जो प्रेक्षक इथे हजर असेल त्यालाच ती बाईक दिली जाईल आणि त्यातल्या त्यात तुम्हाला इंस्टाग्राम हँडल स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाचं फॉलो करणं गरजेचं आहे. लॉफ्ट केल्या ऑन साइडला, डीप मध्ये फिल्डर धावतायत, प्रयत्न सुरू आहे परंतु हुलकावणी दिली आहे या बॉलने. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. एक टप्पा घेत सीमा पार येतोय मुक्ता कन्स्ट्रक्टिंग टुगेदरनेस चौकार. चार धावा येत आहेत. फलंदाज वैभव, चांगली बॅटिंग करतोय वैभव. धावांचं वैभव निर्माण करतोय आपल्या टीमसाठी आणि निर्माण करावं लागेल कारण धावा मोठ्या करायच्या आहेत. पुढचा बॉल बाउन्सर, आपटलेला बॉल. अंपायरचा सिग्नल हा वाईड बॉल असेल. ओमकारच्या विरुद्ध पहिल्या बॉलवर आक्रमण झालं आणि त्याच्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न होता परंतु बाउन्सर टाकला आणि त्याचमुळे पंचांनी हा वाईड बॉल घोषित केलाय. एक्स्ट्रा रन मिळताना दिसेल. हळूहळू धावसंख्येला आकार येतोय. एक धाव महत्वाची आहे या मॅच मध्ये. एका टीमचा पराभव, परतीचा प्रवास सुरू होईल. एक संघ सेमीफायनल मध्ये. स्लोअर वन, फिंगर रोल केले ऑन साइडला अलॉंग द कार्पेट. बॉल चालला मिड विकेट रिजन मध्ये. एक धाव मिळताना दिसेल. या स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक शहरी खुल्या गटासाठी 11 लाख रुपये रोख व आकर्षक स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक. द्वितीय पारितोषिक 5,55,000 रुपये रोख व आकर्षक ट्रॉफी. मॅन ऑफ द सिरीज साठी मालिकावीर म्हणून शहरी गटामध्ये रॉयल इनफिल्ड ही बाईक, बुलेट ही बाईक दिली जाणार आहे. पाहूया कोण ठरणार आहे बुलेट राजा या स्पर्धेमधला. त्याच्यासाठी संघर्ष पराकोटीचा, म्हणूनच या स्पर्धेची टॅगलाईन आहे साहसाचा महासंग्राम. साहस दाखवावं लागेल, ते धाडस दाखवावं लागेल तुम्हाला. परत एक वेळा शॉर्ट बॉल, भिंगरी शॉट, उडवलाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय 6 धावांसाठी. हा माय हेवन, युअर पर्सनल पॅराडाईज. सिक्सर
यांची अकॅडमी आणि हे कलाकार चांगलं नृत्य सादर करतात आपल्या समोर. हा षटकार आलाय रविराज अहिरे, लवकर पोझिशन मध्ये आला, बॅकफुटला जात असताना सिक्सर त्याने मारलाय. भव्य षटकार, 6 धावा येतील. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 25 वर जाऊन पोहोचली आहे. रविराज अहिरेने मागच्या सामन्यामध्ये अर्धशतक ठोकलं. ही खेळपट्टी कशी खेळते, कशी बॅटिंग करायची त्याला माहिती आहे आणि ओमकारचा खरपूस समाचार त्याने आता सुरू केलाय. 25 रन स्कोर बोर्डवर आहेत. हा बॉल चांगला होता, फुलर लेनचा बॉल होता. पायाच्या आणि बॅटच्या मधून सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल, कॉरिडोर निर्माण केलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये सरळ विकेट कीपरच्या हातात फुलर लेनचा बॉल. कॉरिडोर ऑफ अनसर्टनिटीज, अनिश्चिततेचा गलियारा, तिथे बॉल सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये. टीमची धावसंख्या 25, 25 धावा, 4 बॉल संपलेत. ओमकार तारमाळे 12 धावा खर्च केल्या त्या ओव्हरमध्ये. परत एक वेळा उठवलाय, ढगात लाइटिंग लावली या बॉलने. बॉल सीमारेषा पलीकडे, हान की बडीव, धुरळा उडीव, इतिहास घडीव. हा येतोय माय हेवन सिक्सर. गाण्यातले शेवटचे जे बोल आहेत, उठा दू तो हंगामा हो, आणि बॉल तसाच उठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हंगामा झालाय आणि तो हंगामा कोणी केलाय? या माणसाने, जो स्क्रीनवर दिसतोय, रविराज अहिरे. व्हॉट अ नॉक. बॅक टू द बॉलर केलाय, ओव्हर द बॉलर, हेड, रनआउटची संधी, डिरेक्ट हिट. अपीलही येता इथे होईल, ती अपीलही झाली आहे. पाहूया पंच काय करतायत. पंच हळूहळू आपल्या जागेवर चाललेत. स्टंप आता तिथे सजवले जातील. परत एक वेळेला नॉट आउटचा निर्णय त्यांच्याकडून आलाय. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान. 12 वाजून 22 मिनिटांनी धावेची केलेली ती चोरी आहे. 32 ला 1 अशी परिस्थिती आहे. परंतु या धावा कशा पुढे होतील, कुठला संघ जिंकेल, काय प्लॅनिंग सुरू आहे, जाऊया परत एक वेळा डगआउट इंटरव्ह्यू साठी. थँक्यू कुणाल सर. मॅच त्विषा अर्जुन 11 टायगर विरुद्ध आर्यन 11 या दोन संघांमध्ये अत्यंत बरोबरीचा संघर्ष आता सुरू झालेला आहे. तर माझ्या समवेत या फलंदाजांच्या नंतरचा जो फलंदाज आहे मनसूप शहा माझ्या समवेत आता जोडलेले आहेत. मनसूप, कसं असतं एकंदरीत ज्यावेळेस तुम्हाला नेक्स्ट बॅटर म्हणून मैदानामध्ये उतरायचं आहे, 2 षटकामध्ये 13 धावा होत्या, त्यावेळेस तुमच्या मनामध्ये काय विचार होते? आणि आता 3 षटकामध्ये संघाची परिस्थिती अत्यंत मजबूत आहे, आता काय विचार आहेत? सर विचार तर तेव्हा काहीच नव्हता आमच्या मनात. जेव्हा पहिल्यावर थोडा खराब पडला आमचा, 1 रनचा आला आणि त्याच्यानंतर जशी विकेट पडली तर रवीने वैभवला जेव्हा आवाज दिला तर त्याला त्याच्यावर थोडा कॉन्फिडन्स वाटला का आता वैभव असा खेळाडू आमच्या टीममध्ये का तो कधी कुठेही काय करू शकतो. आणि त्याच्यानंतर जर मी राहिलो, मनोज राहिला, ऋषी राहिला, किरण राहिला, शिराले, रमेश शिराले, हे सर्व असे खेळाडू ना कोणी कधी काय करू शकतो सर. तर आम्ही काही होप सोडले नव्हते आणि आत्ता पण आम्ही होप सोडले नाही. आणि मॅच कुठेही फिरू शकते. म्हणजे आता हे जर दोघं उभे आहे आणि मागचे जे 3-4 आमचे खेळाडू आहे तर सर्वांमध्ये क्षमता आहे मारायची सर. तर मॅच आम्ही सोडलेली नाही. निश्चित आहे, खेळाडू आहे आणि खेळाडू कधीच पराभव मान्य करत नाही. आता परिस्थिती निश्चित अधिक बेटर आहे. या मागच्या षटकामध्ये भरपूर धावा आलेल्या आहेत, पण अचानक असा बी प्लॅन असतो कुठल्याही संघाकडे. 2-3 विकेट पटकन आल्या तर तुमच्याकडे असा काही बी प्लॅन असतो? आमच्याकडे डायरेक्ट ए प्लॅन आहे सर. मनोज नाना जयभाव आहे, ए प्लॅन आहे डायरेक्ट आमच्याकडे. आणि तो कारगिर साबित ठरला मागच्या मॅचला.
त्या मॅच मध्ये जो मनोज नानाने बॅटिंग केली, खूप क्वालिटी बॅटिंग केली. असं बाहेरून पब्लिकला असं वाटत होतं का तो सिंगल खेळतोय, पण तो मॅचला घेऊन चालला होता, हे कोणालाच समजत नव्हतं. आणि म्हणून आमचा तो हे प्लॅन आहे मनोज नाना. जरूर इथे क्रायसिसमध्ये देखील प्लॅन रेडी आहेत आणि त्यामुळं पुढची 3 षटकं अत्यंत महत्त्वाचे असतात. इथे पाहायचंय पलटवार आता गोलंदाजांकडून होणार आहे की फलंदाज या मॅचवरती स्वार होतील. एकंदरीत जबरदस्त मॅच आहे. आपण आस्वाद घेऊ, आनंद घेऊ. समालोचन कक्षातून आपल्याशी जोडले जात आहेत कुणाल दाते सर. थँक्यू. धन्यवाद. नाव बॅक टू क्रिकेट. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं. 3 ओव्हरचा खेळ संपला. हा सामना कमालीचा, उत्कंठावर्धक, रोमहर्षक आणि रंगीत झालाय. रात्रीच्या सत्रामध्ये 12:25 झालेत. आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत या मध्यरात्रीमध्ये. 3 षटकाचा खेळ आता शिल्लक आहे. गौरेश नागवेकर, घुंगरू. पहिलाच बॉल पडल्यानंतर खाली राहिला, आतमध्ये आला, विकेट किपरच्या हातामध्ये. रविराजची बॅट थोडीशी निसटल्यासारखी वाटली हातातून आणि हा डॉट बॉल येतोय. टीमची धावसंख्या स्थिर आहे. चांगला ऑफ ब्रेक पडल्यानंतर आतमध्ये आणला बॉलला. हीच खासियत आहे या गौरव नागवेकरची. 17 बॉल 33 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. वड मॅच, पैसा वसूल सामना. पायात टाकलाय बॉल, ऑन साइडला दिशा दिली, लॉंग लेगला फिल्डर धावतोय, लॉंग चेस आहे लॉंग लेगला. बॉल सीमा रेषेच्या दिशेने ट्रॅव्हल होईल आणि हा येतोय मुक्ता कन्स्ट्रक्टिंग टुगेदरनेस, चौकार. विनोदजी रतन पाटील साहेब यांना आपल्या स्क्रीनवर दाखवण्यात आलं. या स्पर्धेचे शिल्पकार, आयोजक म्हणून त्यांची एक वेगळी ओळख. कल्याण डोंबिवली ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट संघटनेचे ते अध्यक्ष आहेत. प्रचंड शिस्त या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून या क्रिकेटला लागली आहे आणि त्याचं एकमेव कारण म्हणजेच विनोदजी रतन पाटील. परत एक चांगला बॉल सरळ चाललाय, विकेट किपरच्या हातामध्ये. हा डॉट बॉल दबाव वाढवेल, परंतु आतापर्यंत मैदानामध्ये रविराज अहिरे 11 बॉलमध्ये 22 धावा त्याने केल्यात आणि ऑफ कटरवर थोडासा चकवा दिलाय त्याला. आणि रविराज अहिरेने या मॅच मध्ये ठणकावून सांगितलंय, तुम्ही खेळ खेळा, मी खेळ बदलेन. आतापर्यंत बदललाय, परंतु समोरची कहाणी काय असेल हे पाहूया या मॅच मध्ये. एक संघ पराभूत होईल, एक संघ सेमीफायनल मध्ये जाईल. यावेळेला मात्र त्रिफळा उद्ध्वस्त होतोय. आता खेळ बदललाय. घुंगरूने विकेट त्याच्या खात्यामध्ये, ही दुसरी. रविराज अहिरे बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट आली आहे. योगीराज बिल्डर अँड डेव्हलपर, क्राफ्टिंग एक्सलन्स विकेट. आउट होतोय. महत्वाची विकेट, महत्वाच्या क्षणाला प्लेड ऑन झालाय फलंदाज. पडल्यानंतर बॅटची कडा घेतली, यष्ट्यांचा वेध घेतला आणि आउट झालाय यावेळेला फलंदाज रविराज अहिरे. महत्वाची विकेट. विकेट्स दबाव बनवतायत आणि घुंगरूने कमाल केली आहे. परत एक वेळा तो ऑफ ब्रेक पडल्यानंतर आतमध्ये आला, बॅटची कडा घेतली आणि यष्ट्यांचा वेध घेण्यात आला. फ्रंट अँगलने हे दृश्य दाखवण्यात आलं. हा दबाव आहे. आमचा कॉमेंट्री बॉक्स जिथे तुम्हाला विनोद चौधरी देखील पाहायला मिळतात बरोबर माझ्या डाव्या बाजूला, आणि अशोक पाटील
पायातला बॉल फ्लिक केलाय, ऑन साईडला डीप मध्ये फिल्डर येत आहेत. एक धाव कंप्लीट होते मिड विकेट रिजन मध्ये. एकच धाव मिळेल, रनआउटची संधी आहे. तोपर्यंत एक धाव. बबलू पाटील तापलाय मैदानाच्या आतमध्ये, त्याला माहिती आहे सामन्याचं काय महत्व आहे. इथून पराभूत झालो स्पर्धेच्या बाहेर, जिंकलो सेमीफायनलचं तिकीट. 4 संघ सेमीफायनल मध्ये जाणार आहेत दररोज इथून पुढे 4 दिवसामध्ये. त्याच्यामुळे या सामन्याचं महत्व वाढतंय. धावा झाल्या 37 37 धावा, 2 फलंदाज बाद. चौथ्या षटकातला शेवटचा बॉल. वैभव जोपर्यंत मैदानामध्ये धावांचं वैभव आहे. समोर फलंदाजीसाठी रुपेश. हा चांगला बॉल. परत एक वेळा घुंगरू. नाव याचं घुंगरू आहे, परंतु ताता थैया नाचवलंय फलंदाजाला त्याच्या गोलंदाजीच्या तालावर. 2 ओव्हरमध्ये 6 धावा त्याने खर्च केल्यात आणि 2 विकेट त्याने घेतल्यात. आणि काय गोलंदाजी राहिली आहे. परत एक वेळा ऑफ ब्रेक पडल्यानंतर आतमध्ये विकेट किपरच्या हाताचा वेध. ओव्हर नंबर 4चा खेळ संपला. 12 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. 12 चेंडूमध्ये 28 धावांची आवश्यकता आहे, परंतु हा सामना रंगतदार रोमांचक होतोय. जाऊया तोपर्यंत ऐकूया एक संगीत, परंतु त्याच्या अगोदर सध्या केजू मुंडे सध्या स्क्रीनवर आहेत आणि आगासन संघ देखील इन ऍक्शन असणार आहे. ती क्वार्टर फायनलची लढत कशी होईल याच्याविषयी चर्चा होईल आणि ती चर्चा नक्कीच होते. केजू मुंडेच्या प्रत्येक स्टेटसवर नेहमीच ज्यावेळेला विनोददादांचा फोटो किंवा ती जी भेट गडा भेट ज्या दिवशी त्यांचा संघ क्वालिफाय झाला त्यावेळेला माय लॉर्ड म्हणून तो उल्लेख असतो. असे व्यक्तिमत्व आहे आणि क्रिकेटला प्रचंड शिस्त लावणारं हे व्यक्तिमत्व आहे. या स्पर्धेचे शिल्पकार म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आणि हा तामझाम यांच्याच माध्यमातून तुम्ही पाहताय स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाचा हे शानदार असं पर्व. 12 बॉल आणि 28 धावा करायचे आहेत. स्वागत आहे सगळ्यांचं. गोलंदाजीसाठी आसिफ शेख. बबलू पाटील नेहमीच या गोलंदाजावर सगळ्यात जास्त विश्वास दाखवतो. मॅन फ्रॉम वाघोली पुणे म्हणतात ना, पुणे तिथे काय उणे. हे खेळाडू भरपूर क्रिकेट खेळलेले आहेत, परंतु समोर रुपेश आहे महत्वाचा खेळाडू. फुलरलेचा बॉल होता, सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये. पाय चाललेले नाहीयेत, बॉल पर्यंत पोचावं लागेल, फुटवर्क पाहिजे. हा डॉट बॉल येतोय. कोणत्याही क्षेत्रात प्रगती जर तुम्हाला करायची असेल तर एक गोल सेट करायचं असतं. सेट अ गोल, मेक अ प्लॅन, स्टे फोकस, वर्क हार्ड, सक्सीड अँड स्टे हंबल असं म्हणतात ना ते याच्यासाठी. आणि ही सगळी मंडळी हंबल असतात नेहमीच, जी तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दाखवली जातात. फोकस असतात प्रत्येक वेळेला, वर्क हार्ड असतं यांचं या स्पर्धेच्या बाबतीत. म्हणून तर हे यश आहे या क्रीडा स्पर्धेचं. हीच ती मंडळी जी स्क्रीनवर आहेत. अनंत पाटील, राजेश पाटील, तकदीर काळंद, अंकलेश काळंद आणि त्याचबरोबर विनोद चौधरी. 37 रन. हाय बॉल, कनेक्शन नाहीये. बॉल फिरतोय, फलंदाज फिरतोय भवऱ्यासारखा, नाही चालणार. रनआउट चेक केला जाईल. परत एक वेळा टीव्ही अंपायरची मदत इथे घेण्यात आलेली आहे. आणि या खेळपट्टीवर अशाच पद्धतीमध्ये गोलंदाज फलंदाजांना नाचवतात. तेच घुंगरूने केलं. मागच्या 2 ओव्हरमध्ये 6 धावा खर्च केला, मॅच मध्ये आणलं, दबाव निर्माण केला बॅटिंग करणाऱ्या साईडवर. RN11वर 70 स्पोर्ट्सवर या स्पर्धेचं टेलिकास्ट. 17 कॅमेऱ्याचा वापर करण्यात आला या स्पर्धेमध्ये टेलिकास्ट करण्यासाठी. ड्रोन व्ह्यू देखील तुम्हाला सातत्याने पाहायला मिळतो. त्यातल्या त्यात इंटरनॅशनल लेवलला ज्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून टेलिकास्ट होतं ते सर्व कॅमेरेज इथे सज्ज आहेत तुमचे एक्सप्रेशन टिपण्यासाठी. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीवर टेक्निकल टीमची नजर असते. OUT आउट आहे आणि यावेळेला आली आहे विकेट. योगीराज बिल्डर अँड डेव्हलपर क्राफ्टिंग एक्सलन्स विकेट. येस DJ. नंतर तो दबाव बनतोय
आणि आता या मॅच मध्ये समीकरणात 10 चेंडू आणि 28 धावा. मॅच मध्ये जिंकायचं असेल तर 2 मोठे आक्रमक फटके येणे गरजेचे आहेत आणि ते फटके यायलाच पाहिजे, अन्यथा या स्पर्धेच्या बाहेरचं तिकीट तुम्हाला मिळेल, या स्पर्धेच्या बाहेरचा रस्ता तुम्हाला दाखवला जाईल आणि त्याच्यासाठी हा संघर्ष पराकोटीचा इथे पाहायला मिळेल आणि तो मिळतोय या मॅचच्या दरम्यान. 37 धावा, 3 फलंदाज बाद. नवीन फलंदाज मंगेश मैदानामध्ये आलाय, महेश कांबळे, तेलंगणा राज्यातून ही स्पर्धा खेळण्यासाठी इथे सज्ज होईल. महेश ड्राईव्ह चांगला केलाय, डीप मध्ये फिल्डर येतोय, एक चांगला स्क्वेअर ड्राईव्ह, एकच धाव इथे मिळताना दिसेल. या सिंगल नंतर परत एक वेळा कहाणी बदलली आहे. आसिफ चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतोय. धावा झालेल्या आहेत आतापर्यंत 38. 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 9 बॉलमध्ये 27 धावांची आवश्यकता. या मॅच मध्ये जिंकण्यासाठी जिद्द आणि हारण्यासाठी एक भीतीच पुरेशी असते. हा सामना देखील त्या लेवलला येऊन थांबलाय. आता ती जिद्द दाखवावी लागेल बॅटरला, अन्यथा पराभव आणि मग ते भीतीचं वातावरण मैदानामध्ये हळूहळू सुरू झालंय. परंतु जोपर्यंत वैभव आहे मैदानामध्ये काही घडू शकते. एक आक्रमक बॅटर आहे वैभव जाधव, त्याच्या बॅटमधून त्या धावा आल्यात, त्या महत्वाच्या धावा आहेत. 38, लॉस ऑफ 3 विकेट. पुढचा बॉल उडवलाय परंतु यावेळेला बॅटच्या टो एंडला लागलाय. बॉल हवेत आहे, स्वतः गोलंदाज येतोय आसिफ खाली, फलंदाज बाद होईल. विकेट आली आहे. योगीराज बिल्डर अँड डेव्हलपर विकेट. डान्स श्याम पाटील यांची ड्रीम मेकर्स अकॅडमी डोंबिवली नृत्य कक्षातून हा ब्रेक डान्स तुमच्या समोर पोचवला गेलाय. रंगनाथजी चौधरी यांना तुम्हाला दाखवलं जात आहे. दिनेश पाटील तिथे उपस्थित आहेत. दीपू गीत टेनिस क्रिकेट 7117 आणि रघुनाथ पाटील तिथे उपस्थित आहेत. या सामन्याचा आनंद घेत आहेत. आमचे समालोचक मित्र सलीमभाई बारामतीमधून आलेले आहेत ही स्पर्धा कव्हर करण्यासाठी. चांगला आवाज. 38, लॉस ऑफ 4 विकेट. आतापर्यंत स्कोर बोर्डवर 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 27 धावा करायच्या आहेत. परत बीट झालाय आणि मागील 2 मॅच मध्ये या गोलंदाजाकडे पाहिलं देखील नव्हतं बबलू पाटीलने. म्हणूनच मी मगाशी उल्लेख केला होता की हा गोलंदाज विश्वासातला आहे, हा ट्रम्प कार्ड आहे बबलू पाटीलचा. त्यांनी या मॅच मध्ये त्याला बॉल दिला आणि त्याने कमाल केली. या मॅच मध्ये थांबवलं. ट्रम्प कार्ड म्हणजेच हुकमी एक्का होतो. चांगली गोलंदाजी आसिफ कडून. पुढचा बॉल परत एक वेळा घेऊन 7 बॉल 27. परत एक वेळा बीट, लेग ब्रेक पडल्यानंतर स्लाइटली बाहेर, नॅचरल लेग कटर राईट हँडेड बॅटरसाठी. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 बॉलमध्ये 27 धावा करायच्या आहेत. या सामन्यामध्ये कलाटणी कुठून आली? जे ऑफ ब्रेक सातत्याने टाकले गेले, घुंगरूने ते ऑफ ब्रेक टाकले, तिथून रविराज अहिरे प्लेड ऑन झाला, बॅटची आतमधली कडा घेतली आणि तिथूनच सामना बदलला. आणि या स्पर्धेमध्ये या क्रीडा नगरीमध्ये सामना बदलायला वेळ लागत नाही. क्रिकेटमध्ये म्हणतात ना वेळ बदलायला वेळ लागत नाही, तसाच हा साहसाचा महासंग्राम आहे. इथे मॅच मध्ये कोणता एक बॉल तुमचा घात करेल हे तुम्हाला देखील सांगता येत नाही. आता शेवटचं षटक आणि लास्ट ओव्हरमध्ये 27 धावांची आवश्यकता आहे. जो संघ जिंकेल तो जाईल या स्पर्धेच्या सेमी फायनल मध्ये, उपांत्य फेरीमध्ये. दर्शन बांदेकर देवबाग सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हा खेळाडू, आणि त्याने मगाशी इंटरव्ह्यू मध्ये खूप चांगली गोष्ट सांगितली की माझ्या जिल्ह्यातून एकमात्र खेळाडू आहे ही स्पर्धा खेळतोय आणि खेळलाय. एक मोठी गोष्ट आहे. 5 ओव्हरचा खेळ संपतोय. लेफ्ट हँडेड बॅटर मैदानामध्ये महेश आणि मनोज जयभावे. 38 धावा, 27 लक्ष आहे. आजच्या रात्रीतला हा शेवटचा सामना. उद्या परत एक वेळा 1 वाजल्यापासून हा क्रिकेटचा महासंग्राम तुमच्या भेटीला येईल.
फुलरलेनचा बॉल होता, चांगला कव्हर ड्राईव्ह इथे दाखवत असताना बॉल गॅपमध्ये चाललाय, लॉंग चेस आहे फिल्डरसाठी, नाही थांबू शकणार बॉल सीमारेषा पलीकडे. मुक्ता कन्स्ट्रक्टिंग टुगेदरनेस चौकार. ड्राईव्ह परिस्थितीला शरण न जाता त्या परिस्थितीवर मात करणं शिकलं पाहिजे आणि या कव्हर ड्राईव्हने ते दाखवलंय. तो पहिला फटका चांगला आलाय. दुसरा बॉल जास्त बाहेर जाऊ दिलाय विकेट किपरच्या हातामध्ये, परंतु तिथे एक लाईन आहे, त्या लाईनच्या आतमधून गेला तर अंपायर सांगतात डॉट बॉल आहे. आणि त्यानंतर आता बॅटिंग टीमने DRS वापरलाय आणि त्यातल्या त्यात प्रत्येक वेळेला अंपायर सांगतात की तुम्ही विजन मध्ये त्यांच्या येता बॉल टाकल्यानंतर राऊंड विकेटने, त्यामुळे थोडंसं पडल्यानंतर थोडंसं बाहेर जाणं गरजेचं आहे. तुम्हाला खेळपट्टीवर देखील तुम्ही येतात तो डेंजर झोनमध्ये, एक तर वॉर्निंग दिली जाईल तुम्हाला. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये स्पाइक्सचा वापर होतो गोलंदाजी करत असताना, त्याच्यामुळे ते वॉर्निंग येतात डेंजर झोनमध्ये तुम्ही जर आलात. परंतु हे खेळपट्टी ज्यांनी बनवली आहे तो डेंजर झोन निर्माणच करत नाहीत, कारण ते डेंजर आहेत. फेअर डिलिव्हरी अशा आकाश भोईर, संदीप फुटाणे, सँडी भरपूर मेहनत घेतली, मार्गदर्शन होतं अनंत पाटील यांचं, योग्य निर्णय पंचांचा, चांगली अंपायरिंग. यावेळेला अंपायरचा सिग्नल येतोय वाईट बॉल. आता गोलंदाजी करणाऱ्या टीमने चॅलेंज केलंय नितेश कदम यांच्या निर्णयाला. टिंबी खोडावे पालघर जिल्ह्यातून पंचांची भूमिका पार पाडण्यासाठी ते आलेले आहेत. आता निर्णय आला होता पंचांचा, हा वाईट बॉल आहे आणि त्याच्यावर डिसिजन पेंडिंग आहे. बबलू पाटीलने तो लगेच DRS कॉल केलाय आणि एक स्माइल दिसते नितेश कदम यांच्या चेहऱ्यावर. बाबा शेवटी निर्णय कोणाचा योग्य आहे. $42 रन. डिसिजन अजूनही पेंडिंग. व्हाईट बॉलसाठी हा निर्णय प्रलंबित आहे. ऑनफिल्ड अंपायरनी सांगितलं होतं व्हाईट बॉल आहे आणि त्याचमुळे बॉलिंग करणाऱ्या टीमने हा DRS वापरलाय. तो अधिकार आहे त्यांचा, प्रत्येक इनिंगमध्ये एक DRS उपलब्ध आहे, त्याचा वापर तुम्ही करू शकता आणि इट्स अ फेअर डिलिव्हरी. म्हणूनच बबलू एवढा कॉन्फिडंट वाटत होता. हा बॅक अँगलने तो पकडला बरोबर बॉल, म्हणून 17 कॅमेऱ्याची ही कमाल आहे. ओ बाउन्सर, ही खासियत आहे देवबागच्या दर्शन बांदेकरची. 2 बॉल आणि 23 धावांची आवश्यकता, हे समीकरण आता या मॅच मध्ये असेल. खांद्याचा काय वापर केला, काय उसळी घेत गेला कॅप मरून. बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये, स्ट्रॉंग आहे त्याचे खांदे. लेदर बॉल क्रिकेटही खेळलाय. परत एक वेळा विकेट कीपरच्या हातामध्ये हाय डॉट बॉल आणि आता या मॅचची कहाणी पूर्णपणे खिशात आहे. ट्विशा, अर्जुन 11, डायगर, तेजस पाटील यांच्या चेहऱ्यावर, युवा उद्योजक आहेत डायगरचे, त्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद. संदीप पावशे यांच्या चेहऱ्यावर आनंद होत असेल ज्या पद्धतीने त्याने तो संघ बांधला. हा संघ सेमीफायनलच्या दिशेने वाटचाल करतोय. मॅचची कडा फ्लाय स्लिपमध्ये, थर्ड मॅनला बॉल अडवला जाईल आणि हा भव्य विजय प्रस्थापित केला या मॅचवर 22 धावेने. बबलू पाटील आणि आर्मी म्हणजेच ट्विशा, अर्जुन 11 डायगर हा संघ या स्पर्धेमध्ये आजच्या रात्रीमध्ये सेमीफायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ ठरलाय. अभिनंदन युवा उद्योजक तेजस पाटील आणि संदीप पावशे ज्यांचा हा संघ आहे. हॅड लक लक्ष्मण चौधरी.